नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 संयुक्त संस्थाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात? कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बियास, चिनाब, रावी, सतलज आणि यमुना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, डॅश डॅश हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे? डॅश डॅश हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत? जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश ही 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश ही 2 औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दुर्गापूर व बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग व परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 विभागनीय परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे प्रांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅश डॅश ही तरतूद एकमेव दुवा आहे? 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅश डॅश ही तरतूद एकमेव दुवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा नियोजक समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश डॅश घाट आहे? कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश डॅश घाट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील खालील घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? महाराष्ट्रातील घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फोंडा, अंबा, कुंभार्ली आणि बोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्त किती आहेत? पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्त किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 181 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मूळ रेखावृत्तावरून एखादा रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय? मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे सांगितलेले अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 3 रेखांश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थितांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील एकूण लोकसंख्यांपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? भारतातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 70% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश पर्वतरांगेत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ, हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेरूळ लेण्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 देशातील चिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? सर्व रहिवाशांना
मोफत आरोग्य सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, जगातील हेमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक हेमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 10 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नानवीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, चबाहर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांग अलग होतात व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 बालाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. ठिकाण डॅश डॅश जिल्ह्यात येते. रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. हे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यात येते. तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल.